तर राम राम मित्रांनो, कॅन विनी घेऊन खूप दिवसानंतर निघालो मी पंपावर डिझेल आणण्यासाठी. घरच्या वावरांना अजून थोडं 2-3 दिवस टाइम आहे, पण उद्या वखरायची ऑर्डर आहे 2-3 जणांच्या. त्या पूर्ण करायसाठी एक कडी डिझेलच घेऊन, आणि एवढं जर टाकलं तर टाकी फुल व्हायला बसली. पंपावर इंडियन ऑइल वाल्यारोत पर राहिले वाटतात. तर मित्रांनो, घेतलंय डिझेल आता चाललोय घरी. 1480 रुपयाचं डिझेल आलं आहे. 98.99-93 काहीतरी भाव आता. तर मित्रांनो, 5 वाजत आले आणि आपण आता आहे पाहू शकता दुकानावर. तर आपण आता व्हिडिओ शूट करणार आहे. आपली ट्रॅक्टर कमेंट अँड रिव्ह्यू सिरीज चालू आहे ना, याचा 5वा व्हिडिओ शूट करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कम्पेअर करणार आहे 724 आणि टार्गेट 630 बद्दल. व्हिडिओ शूटला नाही टाइम लागत, एडिटिंगला का लय टाइम लागतो. जवळपास समजा 3-4 तास धरा तुम्ही. तर घेतो आता व्हिडिओ शूट करून. थोडं काहीतरी राहिलं फुल व्हायला. काय म्हणते तुम्ही, कधी सुरुवात करीत नाही? हा का? बंद झाला, पांढऱ्या पैसे कमी झाल्या. व्हायचे का चाल चाळीस कांदे खाऊन कांदे भरून काय ठेवतो तू? फोन फोन करता बिस्लरीची वाटली आमची कशी काय त्याच्याऐवजी एखादा राऊंड अप डबल गाड्या दात टाकायची. तर मित्रांनो, शर्ट बिर्ट बदललाय, कारण की काळा शर्ट घातला होता. पुन्हा जास्त तो हे करीत वखर वगैरे चोडलाय. तर जाऊ आपण वखरायला. काका तर जाणार आहे मार्केटला. पाऊस जर नाही आला तर दिवसभर मी ट्रॅक्टरवरच राहणार आहे वखरायला. आणि आपली जी सिरीज आहे ट्रॅक्टर कमेंट अँड रिव्ह्यूची, ही 2-3 दिवस ब्रेक घेईल असं मला वाटतं. आणि कालचा जो व्हिडिओ शूट करेल होता आपण, त्याला पण तोच अर्धा एडिट झालाय, अर्धा एडिटिंग करायचा राहिलाय. तो पण आज अपलोड नाही करता आला त्या कारणामुळे. आता बघू, मध्येच आधी जर वेळ भेटला ना, त्याला जास्त वेळ लागतो, अजून 1 तास लागेल एडिटिंगला. त्या काकांनी सुरुवात तर केली आहे, पण पावसाचे थेंब पण सुरुवात झाली. वातावरण असं झालंय का लय जोरात येतो काय असं वातावरण झालंय. मी चिंचाच्या झाडाखाली वाखराला स्पीड पाहू शकता तुम्ही. हे पा ये याच्यावरच ये, परत ये, ठीक आहे ना. परत याच्या बाजूचं ये. 8 बिघे आहे इथं. वासन पण लागू राहिले एका तासाला पण. आणि मी आता चान्स भेटलाय तर व्हिडिओ एडिट करून घेतो. तर मित्रांनो, 9:15 वाजलेत आणि आता आलोय मी गाईला मक्का नेण्यासाठी. अवस्था बघू शकते मक्काची, डायरेक्ट झोपली. वैता तिकडे चला. चलो फडका अँटिक आहे आपलं. तर मित्रांनो, 12:15 वाजले. मला पप्पा बाहेर जायला असले मग दुकानावर थांबायला लागले. आणि काकांनी तोपर्यंत 1, 2, 3, हे 1, 4 आणि ते 1, 5 आणि हे 6 करायचंय. बाकी हे 5 सगळे फायनल केले. मित्रांनो, 12:15 वाजलाय आणि पाहू शकते मी इथं घरा शेजारीच बी लागलो. काका गेले मार्केटला, गाडी भरून गेली काकांना कांद्याच्या. तर आपलं काम चाललंय वखरायचं. आता तुम्हाला व्हिडिओ काढायसाठी थोडा स्लो केला, नाही तर एकदम 1400 RPM वरच चालवितोय नाही का आपण. मागे हे जवळपास मित्रांनो, हे 2.5 बिघ्याचं 2 वावर एकच घेतलं. हे
2.5 बिघे आणि त्या बाजूचं एक 13-14 गुंठ्यांचं आहे. आणि घराच्या त्या बाजूला पण मगाशी अजून एक काढलं, जे की ते पण 15-1 गुंठ्याचं. अजून आता मी जेवण करेल. पाऊस येतो काय? हा ना, होऊ शकते. फुल जोरात काम चालू आहे नाही का. आलंय मित्रांनो फायनल. फक्त आता 8 तास राहिले ते कव्हर करून घेऊ राहिलो नाही का. गावात पण थोडं वाखरायचंय आता, ते पण करणं पडिंगा. ऑपर टाईट झालंय यार ते. आता ही हातानेच बंद करायची पाहिजे. जास्त दिवस थांब उभा असले मग ते जड झालं ना, इथून तुटेल असले मग गडबडत जाईल. आधी जेवण करू गावाचं. राहतो काही कामाला. सोयाबीन करता काय? संधी सोयाबीन करायची. आलोय मित्रांनो वखरायला, होऊ शकते. आणि तेच वावर आहे, त्याच्यात साक्यांनी लय त्रास दिला होता आपल्याला काहीच्या काही ट्रॅक्टरच्या. वावर कडक असल्यामुळं खूप त्रास होत होता नाही का चालवायला. नागर सारखा एक साईडला पाहायचा. सेन्सिंग एकदम सही 60 चल रहा है बिडू. ला हे एक झालं इथलं. आता इकडे एक तर मित्रांनो केलंय फायनल. निघालोय आता घरी. आता 1 तास थोडा आराम करतो आणि घरचे वावर वखरायला बिलगू नाही. तर मित्रांनो घरी आता ट्रॅक्टर वगैरे लावला. घरी येऊन बघतो तर काय माझ्या लक्षात सुद्धा नव्हतं राहिलं का आपण चालू व्हिडिओ अपलोड केला होता यूट्यूबवर. तो अपलोड केला आणि तो ऑटोमॅटिक म्हणजे लक्षात नव्हतं माझ्याकडं पब्लिक झाला. तो व्हिडिओ असाच अपलोड झाला ना, टायटल ना थंबनेल असाच अपलोड झाला. आत्ता 4 वाजता मी त्याला थंबनेल आणि टायटल लिहिलं. आवाज थोडा वेगळा वाटत, सर्दी खोकला झालाय. जस्ट काकांचा फोन आला होता. आपले तर काही वखरायचे नाही, कारण वखरून गेले का लगेच पेरायची. काकांचा परत एकदा फोन आला का हे वावर आहे नाही, त्या वावरवाल्यांचा फोन आला होता, हे पण वखरायचे. लगेच वखरून टाकू आता काय मग, कारण की सध्या बसून चालणार नाही. लईत लई तुमचे 3 दिवस धावतो, नंतर आरामच आराम. जोरात दोन्ही लिव्हर डाऊन, दोन्ही म्हणजे सेन्सिंग बंद केली बा मी. पहिला हाय ओके. टर्निंगला सेन्सिंगची गरज पडती, जे की मला तर नाही वाटत आता पडल म्हणून.
जाबराट जाबराट चालणे तो. याच्यानंतर अजून एक दीड एक बिघ्याची ऑर्डर आली. हे दीड बिघ्याची ऑर्डर आली आहे. तर आता आवरायला लागेल मला जरा फटाफट फटाफट फटाफट. 600 एवढा पाऊ राहिला ट्रॅक्टर. डायरेक्ट हँड रेस ओढून द्यायला 600ची. आऱ्या खाली कम्प्लीट होस तर हँड रेस काढायचीच नाही डायरेक्ट, नाही का. एकदम बढिया. वखर एवढा मस्त बसून चालतोय. एक नंबर. नॉर्मल काहीतरी सेन्सिंग लावून द्यायला मी. पुढे RPM वर जास्त वेळ ट्रॅक्टर चालवल्यावर काय होतं तुम्हाला दाखवतो. आपल्या ट्रॅक्टरला प्रॉब्लेम असेल तो, तुमच्या ट्रॅक्टरला होतं का नाही कमेंट करून सांगा. ये बा ये बा आता बंद झाला बरं का. रोटरला जास्त वेळ RPM जास्त राहते. बाकीच्या इम्प्लिमेंटला क्वचित. एवढा असं राहिले बघा. येतो फायनल करून की इथं फासलोय मित्रांनो एक ट्रॅक्टर. मेसी 1035 1035 1035 त्याला वडायला आलाय 744 XT. बघू काय होतंय. टायर तोकडे झाले. खाते आहे पाणी नाही काय. बरोबर आहे मग. निघाला बरोबर मौसम आहे आपलं. आयला बाण किती खतरनाक आहे. अडचण. ट्रॅक्टर तर निघाला. XT मध्ये पाणी नव्हतं त्याच्यामुळे थोडा टाइम लागला निघायला. निघाला. मौसम घेऊन बरोबर काढला त्यांनी. बाकी आता आपल्याला एवढं काढायचं. इकडच्या 8 तास. मग ते मोठं झाड दिसतं का ते तिकडं जायचं आपल्याला. आईला वाट पाहू राहिली वाटतं ती. मी थांबलो इथं. पाहते माही वाट 76 आपला जुना गोठा. इथं आपली विहीर आणि मग हे आपलं क्षेत्र चालू होतं इथून. ठीक आहे ना.
हे आपलं मित्रांनो, ही फील्ड आहे, पाहू शकता. 1.5 बिघा आहे एवढं. हा, मला व्हिडिओ काढायसाठी मी थोडा स्लो केला, नाही तर 1400 वरच चालू आहे आपला खेळ. इथं चालू आहे मित्रांनो पॉवर ट्रॅक. आणि तिरपी पायी पहा कशी लावली बरं का. तुम्हाला दाखवतो आता. ट्रॅक्टर जाऊ द्या फक्त. विषय असा आहे, ट्रॅक्टर दुसरं शेतकऱ्याचा आहे, ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे. शेतकरी तुम्हाला दाखवतो ते तिकडे आहे. हां, शेतकऱ्यांनी सांगितलं असं भाऊ तिरपी पायी लाव. ड्रायव्हरनी पायी कशी लावली? ड्रायव्हरनी पायी अशी 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 पायी लावली क्रॉस. तिरपी पायी कशी राहते तुम्हाला माहिती? मला तर मकर असं राहिलं सगळी डबल हा ये होईल ना, ते डबल मध्ये तुडव ताडव होईल ना, असं येऊ राहिलं. आलोय मित्रांनो फायनल. आणि आपण चाललोय आता घरी. आपले वावर वल्ले किती आहे बा. वल्लेच ठीक आहे बाबा, पण तितकंच आहे. काढाचं तास आहे लागतच बघायला गेलं, कारण की इकडून पेटवेल नव्हतं. तर इथूनच आपण निघू डायरेक्ट वरती. हे बी आपण काहीच सेकंड वर चालतो का नाही पाहू, ट्राय करून पाहू. नॉर्मल ऊपर नाही चालणार. तर मित्रांनो आलोय घरी आणि आत्ताच वखर सोडून पाबर जोडून ठेवू नाही का. आणि काय म्हणते डिझेल पहा किती काढलं. डिझेल दाखवतो तुम्हाला. जवळपास जेवढं टाकेल होतं त्याच्या, म्हणजे जेवढं होतं त्याच्या अर्ध संपलंय. टाकी फुलच होती थोडक्यात आपण धरलं तर. त्याची टाकी 24-25 लिटरची टाकी आहे याची. आपण धरू समजा याच्यात होतं तुमचं 22 लिटर असेल याच्यात. 22 समजा अर्ध संपलं म्हणजे 11 लिटर खाल्लं यांनी. आणि मी हिशोब केला सकाळपासून किती कव्हर केलं यांनी, तर 16 बिघे वाखारले. 16 बिघ्याला तुमचं 11 लिटर खाल्लं. मी आता हिशोब करतो मग तुम्हाला सांगतो. म्हणजे बिघ्याला तुमचं 1.25 किंवा 1.5 लिटर डिझेल. नशीब चांगलं कशाला म्हणते, याला म्हणते टोकाला येऊन पडेल नाही बा अजून. याला टाईट करायला लागेल. ही पिन पा, ही पिन दिसती का, ती बेंड झाली पाहू शकते. टनटूनला वखर वडून वडून ती बेंड झाली. आणि ही साखी नवीन टाकेली आणि साखी बरोबर जे येईल होतं ते तुटली होती ती पिन, ते पडून गेलं होतं. आपण जे सेपरेट ते आहे ना ते वेगळं टाकेली. साला 80 रुपयाचं एवढं द्या पोरं काढून. आवरली मी पाण्यातच आहे. सहज इकडं हात धुवायला येत होतो. खूप दिवसानंतर हा पाहुणा भेटला. द क्रॅब, खेकडा. ये देखो, इधर देख. लेना लाईट मुळे. अरे लाईट मुळे घाबरत आहे ती. मी फ्लॅश ऑन करली. हे नाही, अरे त्याच्या जबड्यांवर ठेवलंय पण रे. अंधार पडले आता. पण मग हा ते ऑइल टाकायचा फायदा आहे बरं का.
ऑइलच्या फडक्याने जर पुसलं तरी लय झालंय. सीझन ऑफ झाले होते. मी नक्की करणार आहे. आपण आता काय केलं, शैनीला ऑइल वगैरे मारलं, लोड जोडेल नव्हतं तर पत्री काढून टाकली. सोयाबीनला काही गरज नाही वाफे पाडायची. आणि आता उद्या पेरायला राहणार आहे. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करून घ्या. भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.